नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये सरळ सेवा व पदोन्नती आणि एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये गट क व ड संवर्गातील रिक्त पदांची आपण माहिती पाहणार आहोत. त्यानुसार आपण येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये किती रिक्त पदे असणार आहेत, पण आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गट क व ड संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती आहे आणि जून 2024 नुसारची ही माहिती आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे संवर्गानुसार इथे माहिती देण्यात आली आहे. सन 2024-25 संवर्ग गट क आणि गट ड एकूण इथे संवर्ग आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो मंजूर पदे जी आहेत त्यांची संख्या तुम्ही पाहू शकतात. गट क मध्ये 32,318 आणि गट ड मध्ये 13,091 मंजूर पदे आहेत आणि एकूण संख्या आपण बघितली तर 45,409 इतकी संख्या आहे. त्याचबरोबर मित्रांनो भरलेली जी पदे आहेत गट क मध्ये 23,838 पदे आहेत आणि त्याचबरोबर गट ड मध्ये 8,201 पदे भरलेली आहेत. त्याचबरोबर टोटल आपण यांची संख्या बघितली तर 32,039 इतकी संख्या आहे आणि रिक्त पदांची संख्या आपण पाहिली तर गट क मध्ये रिक्त पदांची संख्या आहे 8,480 आणि गट ड मध्ये रिक्त पदांची संख्या आहे 4,890 आणि एकूण जी संख्या आहे ती 13,370 एकूण रिक्त पदांची संख्या आहे. क आणि गट ड एकूण जी रिक्त पदांची संख्या आहे त्या अनुषंगाने ते येणाऱ्या भरतीमध्ये वॅकन्सी असणार आहेत. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहता आपण कार्यालय निहाय आपण इथे रिक्त पदांचा तपशील पाहणार आहोत. यामध्ये कार्यालयाचे नाव आहेत. त्याचबरोबर सरळ सेवानुसार पद भरती केली जाणारी पदांची संख्या आहे. यामध्ये भरलेली पदांची संख्या आहे आणि मंजूर पदांची संख्या आहे. त्याचबरोबर पदोन्नतीने मिळालेली मंजूर भरलेली व रिक्त पदांची संख्या आहे आणि एकूण त्यांनी ते मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची संख्या दाखवलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण कार्यालय निहाय आपण बघायला गेलं तर मुंबईमध्ये तुम्ही पाहू शकता संचालक आरोग्य सेवा मुंबई येथे एकूण रिक्त पदांची संख्या आहे सरळ सेवा भरतीमध्ये 59. त्याचबरोबर मुंबईमध्ये सहसंचालक आरोग्य सेवा अंधत्व मुंबई येथे 167 रिक्त पदांची संख्या आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण जी संख्या आहे ती 167 आहे. सहसंचालक आरोग्य सेवा पुणे 1 यामध्ये आपण 93 रिक्त पदांची संख्या आहे. त्याचबरोबर पुणे 6 मध्ये 2,150, पुणे 6 मध्ये 104, मुंबईमध्ये 115, पुणेमध्ये 34, पुणेमध्ये उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणेमध्ये 60, त्याचबरोबर उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यामध्ये 30 आणि उपसंचालक ठाणे मंडळ यामध्ये 329, नाशिक मंडळमध्ये 852, पुणे मंडळमध्ये 406, कोल्हापूर मंडळमध्ये 272, छत्रपती संभाजीनगर मंडळमध्ये 290, त्याचबरोबर लातूर मंडळमध्ये 237, अकोला मंडळमध्ये 503, त्याचबरोबर नागपूर मंडळमध्ये 148 आणि एकूण आपण संख्या बघितली तर 6,349 ही संख्या आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण इथे एकूण जी संख्या बघितली तर एकूण संख्या आपण पाहता 8,480 होते आणि ही जी संख्या आहे मित्रांनो ही सरळ सेवा भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या याचं एकूण आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण आपण बघितले सरळ सेवा आणि पदोन्नती या दोन्ही ह्याला आपण बेरीज करून आपण बघितली तर याची संख्या जी होते रिक्त पदांमध्ये संख्या ही जी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता 6,000 ने डायरेक्ट 8,480 होत आहे रिक्त पदांची संख्या. क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती आपण पाहूयात. यामध्ये संवर्गाचे नाव आणि एकूण सर्व परिमंडळे, एकूण सर्व ब्युरो आणि एकूण मंजूर भरलेली रिक्त पदांची संख्या आपण पाहूयात. यामध्ये वरिष्ठ लिपिक या पदाची संख्या जी आहे ती रिक्त पदांची संख्या आहे 128. एकूण सर्व परिमंडळामध्ये आहे 97. त्याचबरोबर मित्रांनो कनिष्ठ लिपिकची संख्या आहे 372. उच्च श्रेणी लघुलेखकाची संख्या आहे 2. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखकाची संख्या आहे 1. लघुलेखकाची संख्या आहे 1. लघुटंकलेखकाची संख्या आहे 25. भौतिक उपचार तज्ञाची संख्या आहे 5. त्याचबरोबर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदाची संख्या आहे 14. त्याचबरोबर मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता एकूण 2 पद रिक्त आहेत. व्यवसायोपचार तज्ञ एकूण 6 पद रिक्त आहेत. समोपदेष्टा एकूण 6 पद रिक्त आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूण 114 पद रिक्त आहेत. तसे मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यकचे एकूण 79 पद रिक्त आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क 90% याची एकूण रिक्त पदांची संख्या आहे 1,331. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट क 100% पुणे 6 या पदाची रिक्त पदांची संख्या आहे 503. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य निरीक्षक गट क 25% 277 रिक्त पदे आहेत. आरोग्य पर्यवेक्षक गट क 20% एकूण 62 पद रिक्त आहेत. पाठ्य निर्देशिका एकूण 65 पद रिक्त आहेत. अधिपरिचारिका एकूण 2,229 पद रिक्त आहेत. सहाय्यक अधिसेविका एकूण 10 पद रिक्त आहेत. सार्व परिचारिका निर्देशिका एकूण 7 पद रिक्त आहेत. बालरुग्ण तज्ञ परिचारिका एकूण 29 पद रिक्त आहेत. मनोरुग्ण तज्ञ परिचारिका एकूण 14 पद रिक्त आहेत. तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी एकूण 167 पद रिक्त आहेत. सेवा अभियंता एकूण 1 पद रिक्त आहेत. कार्यदेशक एकूण 10 पद रिक्त आहेत. कुशल कारागीर एकूण 20 पद रिक्त आहेत. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक एकूण 2 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञ MEMR एकूण 10 पद रिक्त आहेत.
20 तंत्रज्ञ एकूण 13 पद रिक्त आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक एकही पद रिक्त नाही. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकचे 4 पद रिक्त आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक EMR एकूण 2 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर सांख्यिकी अन्वेषक एकूण 34 पद रिक्त आहेत. रासायनिक सहाय्यक एकूण 11 पद रिक्त आहेत आणि अणुजीव सहाय्यक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण 18 पद रिक्त आहेत. पोषकार एकूण पद रिक्त नाहीत. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंत्याचे पण पद रिक्त नाहीत. अवैद्यकीय पर्यवेक्षक एकूण 18 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अवैद्यकीय पर्यवेक्षक आणि सहाय्यकचे एकूण पदे पाहता पर्यवेक्षकचे 18 पद रिक्त आहेत. अवैद्यकीय सहाय्यकचे 112 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर रक्तपेढी तंत्रज्ञाचे एकूण 38 पद रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारीचे 184 पद रिक्त आहेत. वाहन चालकचे एकूण 148 पद रिक्त आहेत. गृह वस्त्रपाल व वस्त्रपालचे एकूण 5 पद रिक्त आहेत आणि क्षकिरण तंत्रज्ञ 118 पद रिक्त. क्षकिरण सहाय्यकचे 3 पद रिक्त. आहार तज्ञाचे 12. त्याचबरोबर ECG तंत्रज्ञाचे 14 पद रिक्त आहेत. ECG तंत्रज्ञाचे 1 पद रिक्त आहे. EEG तंत्रज्ञाचे 1 पद रिक्त आहे. दंतयांत्रिकीचे एकूण 21 पद रिक्त आहेत. दंत आरोग्याचे एकूण 8 पद रिक्त आहेत. डायलिसिस तंत्रज्ञाचे 2 पद रिक्त आहेत. 20 तंत्री ग्रेड पे 1900 एकूण 3 पद रिक्त आहेत. 20 तंत्री ग्रेड पे 2400 एकूण 2 पद रिक्त आहेत. वार्डन एकूण 2 पद रिक्त आहेत. दूरध्वनी चालक 11 पदे. दंतारोग्य तज्ञ 2 पदे. शास्त्रक्रिया सहाय्यक 2 पदे. भांडारणी वस्त्रपाल 12 पदे. अभिलेखापाल ग्रेड पे 2800 एकूण 7 पद रिक्त आहेत. अभिलेखापाल ग्रेड पे 1900 एकूण 2 पद रिक्त आहेत. वैद्यकीय अभिलेखापाल 6 पद रिक्त आहे. वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ एकूण 3 पद रिक्त आहेत. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आरोग्य कार्यकर्ता एकूण 2 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एकूण जी पदांची संख्या आहे ती 86 आहे. यामध्ये कनिष्ठ अन्वेषक याची एकूण रिक्त पदांची संख्या 0 आहे. तसेच कलाकार आणि छायाचित्रकार रिक्त पदांची संख्या 0 आहे. सुतारचे एकूण 11 पद रिक्त आहेत. त्यास नळ कारागीरचे एकूण 11 पद रिक्त आहेत. शिंपीचे एकूण 6 पद रिक्त आहेत. प्रक्षेपण व लिपिक एकूण 1 पद रिक्त आहे. शेतकी पर्यवेक्षक 1 पद रिक्त आहे. गृहपाल 5 पद रिक्त. ग्रंथपाल 2 पद रिक्त. 0 पद रिक्त. रक्तपेढी सहाय्यकचे एकूण 8 पद रिक्त. त्याचबरोबर मित्रांनो न्यूक्लिअर मेडितंत्रज्ञ एकूण 3 पद रिक्त. हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ एकूण 3 पद रिक्त. कॅथलॅब तंत्रज्ञ एकूण 2 पद रिक्त. मोल्ड्रूम तंत्रज्ञ किरणोपचार तंत्रज्ञ 2 पद रिक्त. भौतिक शास्त्रवेत्ता एकूण 3 पद रिक्त. पेशीतज्ञ एकूण 2 पद रिक्त. परफ्युजनिस्ट एकूण 1 पद रिक्त. अजीव अभियंता एकूण 4 पद रिक्त. मित्रांनो एकूण रिक्त पदांची संख्या पाहता 6349 इतकी रिक्त पदांची संख्या आहे. तसे मित्रांनो इथे टीप दिली आहे. गट क सर्वातील सरळ सेवेची 6939 पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन निवड यादीतील उमेदवारांचे समुपदेशनाने एकूण 3914 नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मित्रांनो आपण कार्यालयानुसार आपण रिक्त पदांची संख्या पाहूयात. कार्यालयानुसार इथे रिक्त पदांची संख्या आहे तुम्ही पाहू शकता. मुंबईचे एकूण रिक्त पदांची संख्या आहे 43. पुणे 1 ची संख्या आहे 72. त्यानंतर पुणे 6 ची संख्या आहे 661. पुणेची संख्या आहे परिवहन उपसंचालक परिवहन पुणे एकूण 106 पद रिक्त आहेत आणि पुणे उपसंचालक एकूण 14 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर ठाणे मंडळाचे आपण पाहता 690 आणि कोल्हापूर मंडळाचे पाहता 262. पुणे मंडळाचे पाहता 634. त्याचबरोबर नाशिक मंडळाचे पाहता 622 आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाचे पाहता 338. लातूर मंडळाचे पाहता 395 आणि अकोला मंडळाचे एकूण 537 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर नागपूर मंडळाचे एकूण 516 पद रिक्त आहेत आणि एकूण उपसंचालक मंडळाचे एकूण 3994 पद रिक्त आहेत आणि एकूण कार्यक्रम प्रमुखचे एकूण 896 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपण हे सर्व आपण टोटल बघितलं तर 4890 पद रिक्त आहेत. तर मित्रांनो ही आरोग्य विभागाची रिक्त पदांची माहिती होती. ही जी माहिती आहे मित्रांनो ती RTI नुसार आहे. ही माहिती होती गट क व ड वर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली रिक्त पदांची माहिती होती. तर मित्रांनो ही जी माहिती होती ती RTI रिप्लाय नुसार होती. त्यानुसार रिक्त पदांचा तपशील मी सांगितलेला आहे. तर मित्रांनो एकूण जी रिक्त पदांची संख्या आहे तुम्ही पाहिलेली असेल. येणाऱ्या जाहिरातीमध्ये या रिक्त पदांच्या अनुषंगानेच जाहिरात प्रसिद्ध होईल. धन्यवाद मित्रांनो.